हाय मित्रांनो, कसं काय? बराच असेल. माझा आयब्रो बघा ना. मी रायपूर वरून इथे आली पुण्याला, पण आयब्रो बघा भंगार संगार सारखे. आता आयब्रो तक नाही केला मी, मला टाइमच नाही भेटला. आणि तिथे ना मला पार्लर नाही भेटतो. पार्लर कुठे? आणि मला येतो पण मला दिसत नाही, आता काही दिसत नाही. पुरस खराब झालं. आता इकडून येऊन इकडे आली तरी पण टाइम नाही. काय जिंदगी. आणि उद्या मी दाखवलं होतं ना, आता सगळं काम आवरून, आता 5:30 किती झाल्या, 5:30 होतोय. आवरून आता सामान वगैरे ते एक्स्ट्रा आणलं होतं ना, ते लाईट वाल्याच्या द्यायचं, ते आले द्यायला, ते देणार आहे. आणि थोडा मार्बल घेतलंय, ते तिथे लावणार आहे बघा, पाठीमागे मार्बल. अथरला पण बरोबर घेऊन नाही येते, कारण की आम्ही तिघीच आले ना, आणि घरात सोडणार की ते भीती वाटेल त्याला. तर आम्ही आमच्या सगळे काम करते आहे. आणि सगळे काम करून सगळे नाही केलं, आता आता खाली फक्त एक हॉल आणि किचनच सावरलंय. आणि आता 4 रूम माहिती नाही बाकी आहे, त्याला क्लीन करायचं. आता कसं तसं करणार आहे रात्रभर. नंतर उद्या पार्किंग आणि टेरेस करणार आहे. बाबा किती कंटाळ येते, इतकी कंटाळ येते ना. आज गुरुवार झाला आणि शुक्रवार, माझ्या नवरात शुक्रवारला निघायचे कशाला निघायचं? हा, तिथे काय करणार मी जाऊन? म्हणजे काम आवरायला आलाय ना, काम आवरून घे. निघायचं. मी त्यांना सांगितलं, आपण रेंटवर नाही दिलंय, त्याला फार्म हाऊस सारखं करायचं. आणि तिथे सुट्टी लागली ना की पोरांना पण घेऊन यायचं इथे, आणि मस्त एन्जॉय करायचं. जो हॉटेलमध्ये आपण पैसे टाकतात तिथे येऊन पैशाचे खाणं खायच्या. आणि नंतर काय आहे की घर पण आपलं क्लीन, आणि टेन्शन पण नाही. आणि लोकांना पण असं, आजूबाजूला लोकांना पण वाटेल की आम्ही येते इथे, नाही का? नाही तर त्यांना काय वाटेल की नाही, फुकटच्या जागाच्याला यूज करा. तर त्याला खूप चरबी आहे रे, चरबी. मग आता मी पोरीला सांगणार ना, तर पोरी पटकून लवकर सांगेल, हा मम्मी जायचं आपण तिथे, मस्त खाऊन पिऊन तिथे राहायचं, आणि घर पण क्लीन आपला, टेन्शन पण. आता किती काम माझं झालंय ना, तुम्हाला दाखवलंच नाही व्हिडिओ, किती घाणेरडं काढले मी. आणि मला कसं आहे की मला शेंबूड नाही, म्हणजे शेंबूड निघतो, मला इन्फेक्शन आहे, ॲलर्जी आहे, ॲलर्जी. मग काय आहे की छीक 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 खूप येते मला, छीक. पण त्यांना नाही समजत ना हे सगळे, कारण की ज्यांच्यावर बिकते ना त्यालाच ऐकते, आणि ज्याला नाही बिकते त्याला नाही ऐकते. आता कोण सांगणार त्यांना? मला प्रॉब्लेम कशी आहे मला माहिती आहे ना. त्यांना प्रॉब्लेम नाही आहे, पण तकलीफ मला आहे. जाऊ दे बाबा, मरू द्या. कसं काय करायचं 2 दिवस अजून, मग निघून जायचंय घरी. घरी गेली की परत तेच टेन्शन. सकाळची उठायच्या 5 वाजता, पोरांना टिफिन बनवा, खाना बनवा, हाई बनवा, हाऊ बनवा, कुल सगळं चालू होणार. आणि सकाळी सकाळी 5 वाजता उठून टेन्शन. आणि ह्याच्यामध्ये पण ना कोणी घरात असेल ना की समजून घ्यायचं ना थोडा, मी कोणाला सांगते तर अजून चिडून चिडून राहतो. मला झोप एवढी आहे ना की मी सकाळी 5 वाजता उठून ह्यांच्या आवरून घेते, टिफिन वगैरे ह्यांना पण खाऊ पिऊ भरते. नंतर काय होतं माहिती का? मला काही नाही. चला, व्हिडिओ खूप लांब झाली.